सो हॅलो गाईज, प्रेज लॉर्ड. आय होप यू गाईज डुईंग वेल. सो आता जस्ट मी ऑफिसवरून आलो आहे आणि आता आपण पहिला फ्रेश होऊया आणि मग बोलूया. ॲक्च्युली आपल्याला आता वर्कआउटला जायचं आणि त्यानंतर आपल्या शॉपमध्ये जायचं आहे, कारण आपल्याला बोलवले आहे शॉपमध्ये कामगार नसल्यामुळे. सो आता आपण पहिला रेडी होऊया. 12 seconds later. सो गाईज, जसे की तुम्हाला माहिती आहे मी फॅट लॉस जर्नीवरती आहे. तर तुम्हाला एक डाएट सांगणार नाही, पण एक सजेशन देतो की तुम्हाला एक सांगत होतं की तुम्हाला भरपूर असे सारे व्हिडिओज मिळतील वर्कआउट स्पीडचे किंवा डाएटचे, डाएट प्लॅन फॅट लॉसवरती किंवा बल्किंगवरती. पण ते जे डाएट असतात ते ॲक्च्युअलमध्ये असतात ओके, आपल्यावरती रिझल्ट देणारे असतात, पण आपल्याला माहीत आहे की आपलं टाईम शेड्यूल काय आहे किंवा ते तुमच्या टाईमला मॅच होणार नाही. तर तुम्ही तुमच्यानुसार डाएट प्लॅन ठरवा. काही अवघड नाही गाईज. कॅलरीज काउंट करून खावा. तुम्ही ह्या टायमिंगला ती मील, त्या टायमिंगला ती मील असं ठरवून खावा, म्हणजे तुम्हाला ते हेल्पफुल राहील आणि लॉंग पिरियडसाठी तुम्ही तो डाएट प्लॅन फॉलो करू शकता. बिगिनर होतो त्यावेळेस गाईज मी सुद्धा असं वर्कआउट प्लॅन किंवा डाएट प्लॅन बघायचो आणि त्यानुसार ठरवत होतो मी माझा डाएट प्लॅन. पण ते ॲक्च्युअलमध्ये तसं होत नव्हतं, कारण ती टायमिंग आणि माझी टायमिंग जुळतच नव्हती अजिबात. मग असंच म्हणजे त्यांचा जो डाएट असायचा तो मी करायचो, म्हणजे तशा टायमिंगनुसार नाही, पण थोडं थोडं का होईल त्या डाएटमध्ये मी घेत होतो की काय खायचं काय नाही आणि किती प्रमाणात खायचं. ह्यावरती मी असं बघून सगळा डाएट प्लॅन केला आहे, कारण मला कोणी सांगत नव्हतं डाएट असा कर तसा कर. तर मी असं आधीमध्ये मित्रांना विचारत होतो की कसा डाएट करायचा वगैरे. मला ॲक्च्युअलमध्ये माहीत नव्हतं पहिला, पण आता थोडंफार कळायला लागले आणि खरं सांगतो ते खरोखर तुमच्यासाठी हेल्पफुल आहे की स्वतः प्लॅन केलेला डाएट कधी पण चांगला, किंवा तुम्ही एक स्वतः प्रोफेशनल ट्रेनर्स लावा किंवा डाएट कन्सल्टन्सी लावा एका प्रोफेशनल ट्रेनर खाली, जे की तुम्हाला खरोखर हेल्पफुल ठरेल. तुम्हाला जर काहीच माहीत नसेल डाएट काय करायचा काय नाही, बिगिनरसाठी काय डाएट असतोय, किती प्रमाणात खायचं, काय खायचं, कारण एकेकांना माहीत नसते किती खायचं ते लगेच. आता इन केस तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो की समजा तुम्ही फॅट लॉस चालू केला आहे आणि त्या बिगिनरला माहितीच नाही की पहिल्या दिवशी काय खायचं आहे. तर तसं नसते, कारण फॅट लॉसला विषय काय असतो की पहिल्या दिवशी तुम्हाला ऑब्झर्व करावं लागते आपण किती प्रमाणात काय खातोय आणि त्यानुसार नेक्स्ट डेचं शेड्यूल किंवा नेक्स्ट वीक किंवा नेक्स्ट 15 डेचं तुम्हाला शेड्यूल करावं लागते. तर बाकी काय विषय नाही. तर आज आपला शोल्डर डे आहे, म्हणजे डेल्टॉइड्स. तर माझे डेल्ट्स खूप वीक आहेत. असं नॉर्मल जरी उभारलो तरी माझे डेल्ट्स असे दिसत नाहीत, म्हणजे असं पॉपअप होत नाहीत. सो त्याच्यावरती आपलं ग्राइंडिंग चालू आहे. तर आता आपण पहिला आता रेडी झालो आहेच, तर आता आपलं सिट्रेलिन घेऊया. प्री वर्कआउट काही घेत नाही मी अजून तरी. तर सिट्रेलिन घेऊया आणि लवकर जाऊया जिममध्ये, कारण माझा मित्र अगोदर गेला लवकर जिममध्ये. सो चलो.